नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे, जी शिक्षक भरती 2026 ला महत्त्वपूर्ण अशी कलाटणी देणारी ठरणारी आहे. बातमी काय आहे? पवित्र पोर्टल संदर्भातली, की जी काही पवित्र पोर्टल शिवाय संपूर्ण राज्यभर शिक्षक भरती केली गेली संस्थांमध्ये त्या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी होणार आहे, असा हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे. आणि या दिलेल्या निर्देशानुसार आपल्या शिक्षण विभाग कारवाई करताना सुरू होणार आहे, असा निर्णय देखील घेतला गेलेला आहे. काय आहे ती बातमी, कोणता निर्णय दिलेला आहे आणि निर्णयामागची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. शिक्षक भरती प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्र आणि शिक्षक वर्गांपर्यंत, आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी पवित्र पोर्टल शिक्षक भरती या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा किंवा त्याचा आत्मा म्हणूया TET, आणि नुकतीच त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 21 जूनला आपण या परीक्षेला सामोरे जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील अत्यंत दर्जेदार टीम सहित खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली बॅच सुरू होत आहे, महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण असे विषय मराठी आणि इंग्रजी की जे पेपर 1 आणि 2 साठी अनिवार्य असणारे, आणि मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी, अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी, आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग, या क्षेत्रात त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं अनेक विद्यार्थी मित्रांचं स्वप्न साकार झालेलं आहे, पात्रता धारण करण्याचा आणि पुढे शिक्षक सेवेमध्ये जाण्याचा. अगदी तीच तंतोतंत टीम तुम्हाला लाभत आहे. अगदी बॅच स्ट्रक्चर स्क्रीनवरती आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲडमिशन ओपन आहे. लवकरात लवकर बॅच परचेस करायची. आपल्याला माहिती आहे, सेवेत असणारे शिक्षक वर्ग त्यांनाही अनिवार्य केलेली TET, मग त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी खास त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅच लॉन्च करत आहोत. त्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, अगदी तंतोतंत टी टीम, बॅच स्ट्रक्चर दिसते, अत्यंत माफक दरामध्ये बॅच आहे. लवकरात लवकर परचेस करायचे. काय करायचंय? दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे, किंवा हाच नंबर व्हॉट्सअपवरती हाय मेसेज करा. PDF थ्रू संपूर्ण डिटेल त्या मेसेजमध्ये येणार आहे, किंवा तुम्हाला PYQजही उपलब्ध होणार आहेत, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे. द विनर स्टडी ॲप हे इन्स्टॉल करायचं आणि लवकरात लवकर या 2 बॅचपैकी एक बॅच परचेस करायचे आणि तुमचं पात्रता धारण करण्याचं या वर्षीचं स्वप्न साकार करायचं आहे. चला बघूयात आलेल्या महत्त्वपूर्ण अपडेटकडे. काय आहे अपडेट? अनेक वृत्तपत्रामध्ये आजच्या ठळक हेडलाईनमध्ये ही बातमी आहे. काय बातमी आहे? पवित्र पोर्टल शिवाय झालेली शिक्षक भरती जिथं कुठं झाली असेल त्या संपूर्ण भरतीची चौकशी होणार आहे. कोणी आदेश दिलाय? हायकोर्टाने आदेश दिलेला आहे, निर्देश दिलेला आहे, आणि शालेय शिक्षण विभागाने आता निर्णय घेतलाय की याची चौकशी लावायची आहे. कशी लावायची ते पण बघतोय आपण. राज्यातील पवित्र पोर्टल शिवाय करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्व नियुक्त्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागाकडून. उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा आधार घेत मंगळवारी शासन निर्णय जारी केला. म्हणजे कालच्याच तारखेला हा शासन निर्णय जारी केलेला आहे. राज्यभरातील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अनियमित शिक्षकांच्या भरतीची चौकशी, म्हणजे नियम धाब्यावर बसून अनेक संस्थांमध्ये शिक्षक भरती केली गेलेली होती, आणि या अनियमित भरतीची आता चौकशी होणार आहे. शिक्षक भरती प्रक्रिया कशी पारदर्शक व्हावी, गुणवत्तेचा आधारित व्हावी, यासाठी 22 जून 2017 ला पवित्र पोर्टलची स्थापना झाली. आज तागायत 3 वेळा टेट एक्झाम झालेली आहे या पवित्र थ्रू. आत्ताही नुकतंच पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे तिसरं हे पवित्र पोर्टलद्वारेची भरती आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे भरती करणे बंधनकारक आले आहे. मात्र काही खाजगी आणि अनुदानित शाळांनी विविध कारणे देत ही प्रणाली न वापरता थेट भरती केल्याच्या घटना समोर आलेल्या. बघा, खूप अशा घटना आहेत राज्यभरामध्ये. लॉग इन ID न मिळवणे, लॉग इन ID न मिळणे, प्रशासनाकडून वेळेत प्रतिसाद न मिळणे, यासारखी कारणे पुढे करत संस्थांनी स्वतःच्या स्तरावरती नियुक्त्या केल्याचे निदर्शनास आले आहे. अत्यंत गंभीर मुद्दा आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अशा प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे स्वतः न्यायालयाने यात हस्तक्षेप केलेला आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे. पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या भरतीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश शासनाला दिलेले आहेत. साहजिकच आहे, हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि ते आदेश दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच विभागाला याच्याविषयी गांभीर्याने कारवाई करणं गरजेचं आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शिक्षण विभागात विभागीय शिक्षक उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना, म्हणजे एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे प्रत्येक विभागावरती या संपूर्ण कारवाईसाठी, या चौकशीसाठी. म्हणजेच आता या पवित्र पोर्टलची पारदर्शकता आणि गुणवत्ता आणखीन वाढणार. त्याच्यामुळं समिती काय करणार, ही 3 स्तरीय समिती आहे. प्रत्येक विभागातील 2 अधिकारी सदस्य म्हणून असतील आणि त्याची निवड करण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला गेलेला आहे. पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली आहे का याची तपासणी होणार. पोर्टलशिवाय भरती झाल्यास त्यामागील कारणांची तपासणी केली जाणार आणि संबंधित शिक्षकांची शालार्थ प्रणालीची नोंद व वेतन स्थितीची छाननी केली जाणार. या संपूर्ण कारवाई आणि शेवटचा नियुक्ती प्रक्रियेत प्रलंबित, मंजूर आणि नाकारलेल्या मान्यतांची तपासणी केली जाणार. ही संपूर्ण प्रक्रिया या 3 स्तरीय समितीकडनं विभागीय स्तरावरती केली जाणार आहे. आदेश कोणाचा आहे, हायकोर्टाची दिलेले निर्देश आहे आणि तंतोतंत त्याची अंमलबजावणी शालेय विभागाला करावी लागणार आहे. माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेअर जरूर करा. अनेक शिक्षक भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या विद्यार्थी व मित्रांपर्यंत, शिक्षक वर्गांपर्यंत, कारण या संपूर्ण घडामोडीचा त्यांच्यावरती नक्कीच खूप भविष्यापर्यंत त्याला इफेक्ट होणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि परत एकदा आवाहन करतोय, या संपूर्ण पवित्र प्रणालीचा आत्मा म्हणजे ही टीईटी, याची पात्रता असणं गरजेचं आहे आणि पुढे टेट एक्झाम आणि मग पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट. आणि याच्याच तयारीसाठी, कारण 21 जूनला आपण याला सामोरे जातोय, दर्जेदार बॅच लॉन्च केले. लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीसहित. गुड बाय अँड टेक केअर.